पाहायला मिळते जी इंटरनॅशनल मॅचेस मध्ये सातत्याने पाहायला मिळते। तर जाऊया मॅचच्या दिशेने, पंचांचा इशारा येईल, मॅच इथे स्टार्ट होईल। फर्स्ट पॉवर प्ले, बॅटिंग पॉवर प्ले इथे असेल। फक्त 2 क्षेत्ररक्षक आउटसाइड दी सर्कल, 38 सर्कलच्या बाहेर। जोरदार टाळ्याने स्वागत करूया या पहिल्या मॅचचा। राईट आर्म ओव्हर द विकेटने आले होते, थोडासा आखू टप्प्याचा बॉल ऑन साइडला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजानं, परंतु इथे एक धाव कंप्लीट करतायत फलंदाज लेग बाईटच्या स्वरूपात। अगदी शरीराला आदलणारा हा चेंडू एक धावेने मात्र इथे श्री गणेशा करत असताना तो म्हणजेच गावदेवी क्रिकेट संघ अंतोरे। चांगली लढत पाहायला मिळेल। पेन विभागातील हे बलाढ्य संघ आहेत आणि सातत्याने जर तुम्ही या पेन विभागात जर आलात तर पहिले तुम्हाला कबड्डी, त्याच्यानंतर क्रिकेट आणि अभिमान आहे की अभिलाषा म्हात्रे हिने खऱ्या अर्थानं मान आहे पेन तालुक्याची नव्हे तर संपूर्ण रायगड महाराष्ट्राची शान। अभिलाषा म्हात्रे कबड्डीमध्ये सातत्याने दमदार योगदान, कॅप्टन देखील राहिले गेलेत आणि नक्कीच नेहमी सातत्याने योगदान त्यांचं देखील राहिलं आहे। परंतु क्रिकेटमध्ये तेवढंच आगेकूच होणारा हा पेन तालुका मात्र सातत्याने चांगली कामगिरी करत असताना पहिल्याच बॉलवरती सिंगल कंप्लीट केली। स्ट्राइक एंडला आता फलंदाज आलेत, ते मोहीम रोगे खेळण्यासाठी तयार होतील। राईट आर्म ओव्हर द विकेट, आखू टप्प्याचा बॉल ऑन साइडला भिरकावून दिला। स्क्वेअर लेगला कोणी क्षेत्ररक्षक नाहीये। पॉवर प्लेचा फायदा घेत असताना पहिल्याच बॉलवरती 400च्या स्ट्राइक रेटने डावाला सुरुवात केली। फलंदाज मोहीम याच्या बॅटमधून आलेला हा चौकार। हॅलो, आणि एक विशेष अनाउन्समेंट आहे, जर का एखादा गोलंदाज थ्रो आढळला तर त्या टीमला 5 धावांची पॅनल्टी असेल तो आणि त्या गोलंदाजाला पूर्ण स्पर्धेमध्ये बॅन केलं जाईल आणि स्क्वेअर लेग पंच हा निर्णय देतील। जर एखादा गोलंदाज त्याच्या शैलीमध्ये आक्षेप आढळला तर त्याला मात्र इथे बॅन केला जाईल, त्या टीमला 5 धावांची पॅनल्टी दिली जाईल याची आपण नोंद घ्या। गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतील। राईट आर्म ओव्हर द विकेटने यावेळी बॅटची एज, आय थिंक स्टंपला जर इथे चेंडू लागला असता तर पहिला विकेट मैदानातून बाहेर गेला असता, परंतु नशिबाचा साथ होतं। फलंदाज मोहीम याला एक धाव इथे कंप्लीट करतायत आणि एका धावेच्या मदतीनं धावफलकावरती धावा लागतायत। त्याचा ऍक्शन रिप्ले मध्ये करायला तुम्ही पाहिलं ज्या पद्धतीनं बॉल पडला, अगदी यॉर्करचा प्रयत्न देखील होता परंतु आतली कडा बॅटची लागली आणि थोडासा किंचितच्या स्टंपच्या अगदी थोडंसं दूरवरून जाणारा हा बॉल ना तर पहिला विकेट मैदानातून गावदेवी अंतोरे क्रिकेट संघाचा बाहेर गेला असता। एक धाव कंप्लीट, एका धावेच्या मदतीने धावफलकावरती धावा लागतायत। त्या बिनगडी बाद असताना 6 या धावसंख्येवरती। पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने हा देखील यॉर्करचा प्रयत्न होता परंतु मिडॉनला बीट करून चेंडू वाईडिश लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये जात असताना एक धाव इथे कंप्लीट होते। मग रनिंग बिटवीन द विकेट तुम्हाला थोडीशी वेगवान ठेवावी लागेल, कारण सातत्याने 38 सर्कलमध्ये जेव्हा तुम्ही फलंदाजी करता तेव्हा तुम्हाला गॅप शोधणं एवढं कठीण असतं, परंतु कधी कधी गॅप देखील शोधला जात नाही, परंतु तेव्हा तुम्हाला एक चांगला पॉवर प्ले खेळ दाखवावा लागतो। तुम्हाला मुभा आहे, तुम्ही इनफिल्ड अर्थातच तुम्ही कव्हर करू शकता, त्याच्यानंतर एक्स्ट्रा कव्हरच्या वरून फटके खेळून गॅप शोधू शकता, परंतु हे प्रयत्न करतायत सातत्याने आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केलाय। यावेळेस देखील निर्धाव चेंडूची इथेच सांगता होत असताना, कारण तुम्हाला भरपूर मुभा आहे, फक्त 2 खेळाडू एक पाहायला गेलात तर अगदी वाईडिश मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये आणि एक लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये हे 2 क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी जे 38 सर्कलच्या बाहेर या धावा वाचवण्याचा प्रयत्न करतील। इनसाइड आउट मारण्याचा प्रयत्न केला होता, बॅटची एज लागली आणि पहिला धक्का लागेल गावदेवी अंतोरे क्रिकेट संघाला। फलंदाज होतील मैदानातून बाहेर मोहीम रोगे। बॅक टू द पॅव्हिलियन। तर नक्कीच हे सुमधुर संगीत प्रीतमदादा म्हात्रे यांचं ऐकलं। खऱ्या अर्थानं आयोजक या स्पर्धेचे मुख्य आयोजक दत्ता कांबळे सर, अर्थात DK साहेब, संस्थापक अध्यक्ष वक्रतुंड मित्रमंडळ पेन, खऱ्या अर्थानं जर विचार केलात मित्रांनो यांच्या माध्यमातून साकारलेली ही स्पर्धा आणि सातत्याने त्यांच्यावरती भरपूर प्रेम राबलाय। पनवेल महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक प्रीतमदादा म्हात्रे तथा विरोधी पक्षनेते फायनलच्या दिवशी आमच्या स्पर्धेमध्ये देखील आमदार ट्रॉफीमध्ये देखील ते आले होते आणि नक्की जेव्हा जेव्हा गोरगरिबांचे वाली त्यांना संबोधलं जातं आणि रोशन कोविड कालामध्ये मग समालोचक असो त्याच्यानंतर पंच असो सर्वांच्या पर्यंत त्यांनी आर्थिक जी गरज असते, मग तांदूळ असतो, डाळ वगैरे, तेल वगैरे जे घरगुती सामान असतं त्यांच्या माध्यमातून ते पुरस्कृत केलं गेलं कोविड कालामध्ये। असा गोरगरिबांचे वाली म्हणून सातत्याने सर्वांपासून लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत अगदी प्रेमाने मिसळून राहणारे हे दमदार व्यक्तिमत्व तुम्हाला पाहायला मिळतंय। तर ओव्हर नंबर पहिली इथे कंप्लीट झाली। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागतायत, ते अर्थातच एक गडी बाद असताना 7 ही धावसंख्या। सेकंड ओव्हर मध्ये गोलंदाज आलेत कालभैरव कोपर क्रिकेट संघाकडून सुयोग
सुयोग भोईर आलेत गोलंदाजी मार्कवरती. सेकंड पॉवर प्ले. इथे 3 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर असतील. एक आहे लॉंग ऑन, मिड विकेट आणि लॉंग ऑफ. हे 3 क्षेत्ररक्षक इथे पाहायला मिळत आहेत. चांगली फलंदाजी करावी लागेल कारण पहिल्याच प्रेक्षणीय मॅच मध्ये तुम्ही 78 धावा पाहिल्यात. तशीच फलंदाजी इथे करावी लागेल. ऑन साईडला फटका एक्झिक्यूट केला. क्षेत्ररक्षक आहे तिथे परंतु दुसऱ्या ऍक्शन मध्ये उचलतील तोपर्यंत एक धाव इथे कंप्लीट करतायत आणि एका धावेच्या मदतीने धाव फलकावरती धावा लागतायत. ते 8 एक संत आणि थोडीशी सावध सुरुवात करत असताना डावाची, कारण पहिला विकेट मैदानातून बाहेर झालाय. कदाचित दुसऱ्या विकेटसाठी त्यांना पार्टनरशिप बनवावी लागेल आणि इथे जर पार्टनरशिप झाली नाही तर प्रथम बॅटिंग करत असताना आंतरिक क्रिकेट संघ थोडासा बॅकफुटवर येईल आणि जेव्हा तुम्ही स्वतःवरती दबाव घेता तेव्हा तुमचे विकेट पडण्याचे चान्सेस भरपूर असतात. म्हणून तुम्ही स्वतःला नैसर्गिक खेळ दाखवा आणि एक चांगली धावगती उभारा. यावेळी कट करण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक आहे 38 सर्कल मध्ये. व्हेरी गुड फिल्डिंग. अगदी स्टँडर्ड चांगला पाहायला मिळाला गोलंदाजीचा, कारण पहिल्या पॉवर प्ले मध्ये थोडस कठीण असतं गोलंदाजांसाठी आणि तशाच पद्धतीची त्यांनी गोलंदाजी केली. फक्त 7 धावा दिल्या. एक महत्वाचा गडी बाद करण्यामध्ये तो यशस्वी झाला आणि त्याच्यानंतर सेकंड पॉवर प्लेची सुरुवात झाली. काय कमालीची गोलंदाजी साकारत असताना इथे सुयोग भोईर 2 चेंडू आतापर्यंत 2 धावा त्याने खर्च केल्यात. राईट आर्म ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा तयार. फुल टॉस बॉल. हा पहिला षटकार. थँक्यू डीजे. अगदी दर्जेदार फटका होता. लो फुल टॉस बॉल त्याला भिरकावून दिला लॉंग ऑनच्या वरून आणि षटकाराची नितांत गरज होती. सातत्याने प्रेशर होता फलंदाजांवरती, तो थोडा कमी करण्याचा प्रयत्न केला. डान्सिंग डाऊन द विकेट पद्धताली त्यांचा उपयोग केला होता परंतु स्वतः गोलंदाज आले झेल खाली. जसा षटकार लगावला लगेच उत्तर दिलं इथे फलंदाज प्रणितला आणि दुसरा धक्का लागेल तो अर्थातच गावदेवी अंतोरे क्रिकेट संघाला. धावसंख्या आहे ती म्हणजेच फक्त आणि फक्त 15. तर इथे खऱ्या अर्थानं विकेट क्रमांक दुसरा मैदानातून बाहेर होईल. तर कौतुक करावं लागेल या गोलंदाजाचं. अगदी अंडर 21 चा खेळाडू वाटतो आणि कशा पद्धतीने सेकंड पॉवर प्ले मध्ये कॅप्टनने त्याच्यावरती जबाबदाऱ्या दिल्या आणि त्या जबाबदारीला स्वीकारत असताना काही दर्जेदार कामगिरी इथे करतो आपल्या संघासाठी. एकूण धाव फलकावरती धावा लागतात त्या म्हणजे 2 गडी बाद 15. सलामीचे दोन्ही फलंदाज मैदानातून बाहेर झालेत. आता 3ऱ्या क्रमांकाचे फलंदाज आणि 4थ्या क्रमांकाचे फलंदाज अर्थातच नितेश पाटील येत आहेत परंतु स्ट्राईक एंडला फलंदाज आहेत ते प्रसाद खेळण्यासाठी सज्ज होतील. मोठा फटका. थँक्यू डीजे. षटकाराच्या मदतीने एकूण धावसंख्या पोहोचते ती तब्बल 21 या धावसंख्येवरती. हे असतं क्रिकेट. जर एकीकडे फलंदाज बाद होत आहेत परंतु मी माघार घेणार नाही. मी माझ्या संघासाठी मी माझा डाव सावरणार आणि एक दमदार कामगिरी करत असताना या पेन महानगरपालिकेच्या मैदानावरती अपयशाच्या भीतीने स्वाभिमान गुंडाळून तडजोडीचे आयुष्य कधीच जगू नका. एखादा जिवलग माणसाच्या पाठीमागे ठामपणे उभे राहा. जिंकलात तर त्याच्यासाठी आणि हारलात तरी त्याच्यासाठी, म्हणजे आपल्या संघासाठी हा खेळाडू ठामपणे उभा राहतोय आणि काय दमदार फलंदाजी करत असताना 600च्या स्ट्राईक रेटने इथे डावाची सुरुवात करत असताना धाव फलकावरती धावा लागतायत त्या म्हणजेच 21 ही धावसंख्या. सेकंड पॉवर प्ले मैदानावरती चांगली गोलंदाजी होत होती परंतु तिला धुडकावून लावण्याचा प्रयत्न इथे फलंदाज करतायत. पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. तुम्ही पाहू शकाल कशा पद्धतीने फटका एक्झिक्यूट केला. राईट आर्म ओव्हर द विकेटने जसे आले थोडेसे शफल झाले आणि गुडघ्याच्या आधारावरती परफेक्ट ऑफ द मिडल चेंडू सीमा रेषा पलीकडे षटकार आणि हे मागडे षटक इथे संपन्न होईल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धाव फलकावरती धावा लागतायत त्या 13.5च्या सरासरीनं 2 गडी बाद 27. गावदेवी क्रिकेट संघ अंतोरे. थँक्यू डीजे. तर पुढच्या लढतीसाठी मी
इथे पहिला कॉल देतो बापेश्वर उर्नोली आणि त्यांच्या विरुद्ध संघ असेल स्वर्गीय पिंट्याशेठ पाटील 11 हमरापूर. या दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे आपण मिड इनिंग मध्ये टॉससाठी इथे यायचं आणि आपल्या जर्सी घेऊन जायचं प्लीज. तर नक्कीच रोशन गणरायाला वंदन घालून या स्पर्धेची मात्र सुरुवात केली. संपूर्ण 5 दिवसीय स्पर्धा निर्विघ्नपणे पार होऊ दे आणि त्याच्यानंतर महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करून मात्र या स्पर्धेला सुरुवात केली गेली. ये मुल्क है मराठों का जहां पर छत्रपति शिवाजी महाराज का डोला था, हर पत्थर पे आग लगी थी, हर पर्वत एक शोला था, जिसने मुगल सल्तनत की ताकत को अपने तलवारी पर तोला था, तभी तो हिंदवी स्वराज का बच्चा आज बोला था, बोलो छत्रपति शिवाजी महाराज की जय. तो बिलकुल तुम्हाला आज चांगली मजा येईल. या संपूर्ण या विभागातील ताकदवर संघ इथे खेळताना पाहायला मिळतील. अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून थोडासा दूर फेकण्याचा प्रयत्न केला होता, परंतु अगदी यष्टिरेकच्या हातामध्ये हा चेंडू जाणार. त्याच्यानंतर निर्धाव चेंडू इथे होईल. चांगली सुरुवात या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळते. गोलंदाज रुपेश मात्री यांच्या माध्यमातून आय थिंक सेकंड ओव्हरचा कोटा होता तो अविनाशच्या करायला हवा होता, परंतु कुठल्या गोलंदाजाला 2 षटके दिली जातील कदाचित त्याच्यासाठी रुपेश मात्रेला या तिसऱ्या ओव्हरमध्ये इन्व्हाइट केलंय कॅप्टननं. इथे आकुटप्प्याचा बॉल नटराज स्टाईलने खेळण्याचा प्रयत्न ऑन साईडला, तिथे डीपला स्क्वेअर लेगला फिल्डर येत आहेत, उचलतील. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केलाय नक्कीच, कारण फंबल झाले होते, थोडेसे चाचपडत होते क्षेत्ररक्षक आणि तोपर्यंत इथे 2 धावा वेगाने कंप्लीट केल्या गेल्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट. हेच तर वैशिष्ट्य असतं. तुम्ही क्रिकेटमध्ये धावा चोराव्या लागतात, धावा बनतात आरामात, पण तुम्हाला धावा कशा पद्धतीने डबल सिंगल जिथे जिथे तुम्हाला चान्स मिळेल तिथे तुम्ही धाव घेण्याचा प्रयत्न कराल आणि इथे जशी चान्स मिळाली तशा 2 धावा इथे वेगाने कंप्लीट केल्या. आयुष्याच्या पुस्तकात जेव्हा वाईट घटनांनी भरलेली पानं येतात तेव्हा पुस्तक बंद न करता पान पलटून नवीन प्रकरणाला सुरुवात करा. 2 फलंदाज जरी बाद झाले तरी मी कमबॅक करेन आणि थोडंसं प्रेशर इथे टाकत असताना कालभैरव कोपर या संघावरती गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा तयार होत आहेत. यावेळीच देखील आखूटप्प्याचा बॉल, परंतु इथे मात्र लाईन पाहावी लागेल पंचांना. ऑफ स्टंपच्या बाहेरून जाणारा चेंडू इथे अवांतर घोषित केलाय पंचांना आणि एका धावेच्या मदतीने धावफलकावरती धावा लागतायत 30 या धावसंख्येवरती. अविनाशचं कौतुक करावं, कारण पहिल्याच पॉवर प्लेमध्ये अविनाशने फक्त 7 धावा दिल्या होत्या आणि एक महत्वाचा गडी बाद केला होता. कदाचित त्याच्यावरती 2 षटकांची दारोमदार असेल, परंतु इथे तिसऱ्या षटकामध्ये जशी फिल्डिंग पॉवर प्ले जे संपन्न झाले, आता मात्र इथे गोलंदाजासाठी भरपूर मुभा असेल. रुपेश मात्रे पुन्हा एकदा तयार होत आहेत. यावेळी यॉर्करचा प्रयत्न होता, अगदी लेग स्टंपच्या जवळून जाणारा हा चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा आलाय पंचांचा, परंतु गोलंदाज देखील स्वतः डोक्यावरती हात लावतोय. कदाचित हा बॉल परफेक्ट झाला असता यॉर्कर आणि मात्र इथे फलंदाज बाद झाला असतं. ठाणे जिल्ह्यामध्ये तुम्ही गेलात ना, दांडा ना शेंडा, मोतीराम भोईरू डायरेक्ट बुंदा, आणि तसाच बुंदा इथे तुम्हाला पाहायला मिळाला, परंतु किंचितचे फलंदाज वाचलेत, नाहीतर मैदानात त्यांना सोडावं लागलं असतं. परिस्थिती चिखला एवढी वाईट असली तरी मन खंबीर असेल तर माणूस कमलासारखा फुलतो. आता मन खंबीर ठेवून दोन्ही संघ मैदानात एक दमदार कामगिरी करतील. आकुटप्प्याचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला होता, हवेत क्षेत्ररक्षक येत आहेत. व्हेरी गुड फिल्डिंग, गुड कॅच आणि इथे फलंदाजाला बाद व्हावं लागेल. चांगला कमबॅक रुपेश मात्रे यांच्या माध्यमातून. नितांत गरज होती 1 विकेटची आणि ती विकेट मात्र घेण्यामध्ये यशस्वी झालेत रुपेश. धक्का क्रमांक 3रा लागेल तो अर्थातच गावदेवी अंतोरे क्रिकेट संघाला फलंदाज बाद होतील. राजे होने नहीं, कारण रोशन अकबर, हुमायूं, बाबर, जहांगीर, ऐसी मुगल सल्तनत की जो ताकतें है ना, वो एक ही नाम से डरती थी, वो नाम है शेर शिवाजी. नक्की छत्रपती शिवाजी महाराजांचं हे सुमधुर संगीत अत्याचार आणि गुलामाच्या अंधारातून हिंदवी स्वराज्याचा सूर्योदयाकडे घेऊन जाणारे रयतेचे वाली म्हणजेच राजे शिव छत्रपती. विकेटची गरज होती, दुसऱ्या विकेटसाठी भरपूर चांगली पार्टनरशिप होत होती, परंतु ती भागीदारीला तोडण्याचं काम मात्र या गोलंदाजानं केलं आणि रुपेश मात्रेचं कौतुक करावं तेवढं कमी. व्हेरी गुड बॉलिंग, गुड कमबॅक तिसऱ्या ओव्हरमध्ये. जसे पॉवर प्ले समाप्त झाले त्याच्यानंतर काय कमालीची गोलंदाजी इथे साकारत असताना मिडल ऑर्डरला नवीन फलंदाज आलेत अजित पाटील 5व्या क्रमांकावरती. मधली फली कशी असावी याचं प्रात्यक्षिक आता मात्र मैदानावरती द्यावं लागेल. ते गावदेवी अंतोरे क्रिकेट संघाला. धावफलकावरती धावा आहेत त्या 31. गोलंदाज तयार. यावेळी साऊंड साईडला खेळण्याचा पहिला
इरादा होता, त्याच्यानंतर बॉल थोडासा ऑफ स्टंपच्या दिशेने ठेवला होता आणि थोडेसे शफल झाले आणि बॅकफूट पॉईंटच्या दिशेने हा चेंडू ढकलून दिला होता. व्हेरी गुड फिल्डिंग. एक धाव इथे कंप्लीट होते आणि एका धावेच्या मदतीने धाव फलकावरती धावा लागतायत त्या 32. आता मात्र ही ग्रामीण लेवलची मॅच आहे. आजच्या दिवसातील तुम्ही या विभागातील सर्वात ताकदवर संघ पाहता, म्हणजे 60 जरी धावा झाल्या तरी तुम्हाला चांगली फाईट इथे पाहायला मिळेल आणि तशीच वाटचाल करत असताना इथे धावा लागतायत धाव फलकावरती 32. अजून या षटकातील जर चेंडूंचा विचार केला, 2 चेंडू म्हणजे एकूण 14 चेंडूंचा खेळ इथे शिल्लक असतील तर 14 चेंडूंमध्ये कमीत कमी 30 ते 35 धावा इथे बनवाव्या लागतील त्या गावदेवी अंतोरे क्रिकेट संघाला. गोलंदाज रुपेश रायटम ओव्हर द विकेटने. अगुटाप्याचा बॉल बॅटची एज लागली. आउटफील्ड खूप वेगाने आहे. फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये 2 क्षेत्ररक्षक धावतायत परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू सीमा पार. पंच संतोष चौधरी सर यांचा इशारा येईल. हा चौकार. थोडीशी चुका करतो इथे फील्डिंग मध्ये थोडीशी सुधारणा त्यांना करावी लागेल. नशिबावर अवलंबून राहू नका, कारण नशिबाचा भाग 1% असतो तर मेहनतीचा भाग तुमचा हा 99% असतो. म्हणून म्हणतो हातावरील रेषामध्ये भाग्य शोधण्यापेक्षा कपालावरती घामामध्ये तुमचं भाग्य शोधा, तर तुमचं क्रिकेट चांगलं निखरून येईल. आणि इथे मात्र तशीच कामगिरी आता करावी लागेल अंतोरे आणि या ठिकाणी कोपर या 2 संघांना. धावफलकावरती धावा लागतायत 36. इथे देखील बॅटची एज यष्टीरक्षण झाली चुकी. पहिला चौकार होता फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये आणि इथे चौकार आलाय थर्ड मॅन क्षेत्रामध्ये. चौकार. भगव्या झेंड्याची धमक बघ, मराठ्यांची आग आहे. घाबरतोस कोणाला येड्या, तू तर शिवबांचा वाघ आहे. इथे षटक क्रमांक 3 कंप्लीट झाले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावा लागतायत धावफलकावरती 3 गडी बाद झाल्यानंतर 40. 3 षटक इथे आय थिंक कंप्लीट झालेत. तर नक्कीच जर एकूण विचार केला तर इथे 5 ओव्हर्स मध्ये तुम्हाला 4 गोलंदाज इथे वापरावे लागतील, कारण काही स्पर्धेमध्ये 5 ओव्हर्स मध्ये 5 गोलंदाज वापरले गेलेत. कदाचित बेनिफिट असतो दोन्ही संघांसाठी, परंतु जेव्हा 5 ओव्हर्स मध्ये 5 गोलंदाज रोशन वापरतात तेव्हा चेसिंग करण्या संघाला भरपूर उपयोग पडतं आणि कदाचित तिथे 4 तुम्हाला गोलंदाज वापरावे लागतील. तर सांघिक कोटेने दुसरं षटक, चौथं षटक आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन कुठला गोलंदाज येईल याच्याकडे लक्ष नक्कीच असेल. तर नक्कीच अविनाशवरती जबाबदाऱ्या दिल्यात, परंतु काहीसं कौतुक करावं लागेल रुपेश मात्र याचं. जरी 2 चौकार त्याने खाल्ले असले तरी त्याने महत्त्वाचे विकेट्स घेण्यामध्ये तो यशस्वी झालाय. व्हेरी गुड परफॉर्मन्स. 3 षटक कंप्लीट, 40 धावा. आता 12 चेंडूंचा खेळ शिल्लक असतील आणि 7 खेळाडू अजूनही गावदेवी अंतोरेच्या खेम्यामध्ये शिल्लक असतील. म्हणजेच 12 चेंडूंमध्ये जे कोणी फलंदाज येतील त्या सर्व खेळाडूंना मात्र मैदानावरती आता दमदार कामगिरी करावी लागेल. धावफलक्या खूप चांगल्या आहेत मैदानावरती, परंतु या धावांना आता जो आलेख आहे तो थोडासा रोखावा लागेल गोलंदाजी करणाऱ्या कालभैरव कोपर क्रिकेट संघाला. कष्ट हा उंबरठ्यावरचा दिवा आहे, त्याने वर्तमान आणि भविष्य दोन्हीकडे पण उजेड पडतो. आता मात्र इथे वाटचाल पुढची करावी लागेल 12 चेंडूंमध्ये आणि इथे रोखण्याचा काम करावा लागेल तो अर्थातच कालभैरव कोपर क्रिकेट संघाला. गोलंदाज तयार अविनाश. पहिलाच बॉल गुडलेन स्पॉटवर फेकण्याचा प्रयत्न केला होता आणि पडल्यानंतर अगदी यशच्या हातामध्ये विसावणारा हा चेंडू निर्धाव चेंडूने इथे सुरुवात करतोय. कारण पहिली जेव्हा ओव्हर घेऊन आले होते अविनाश, त्याच्यानंतर लेग बाईजने तो पहिली धाव त्यांच्या गोलंदाजीवरती आली होती आणि आता तुम्ही विचार केलात तर 4थ्या ओव्हर्समध्ये फिल्डिंग फैलावली गेली आणि कदाचित त्यांना बेनिफिट होऊ शकतो, परंतु मजबूत शरीरयष्टी असणारे फलंदाज स्ट्राईक एंडवरती आहेत. प्रसाद 2 षटकाराच्या मदतीने आतापर्यंत फलंदाजी करतायत. स्वीप करण्याचा प्रयत्न होता परंतु लेग बाईचा इशारा येईल पंचांचा. 1 धाव इथे कंप्लीट होते आणि एका धावेच्या मदतीनं धावफलकावरती धावा लागतात त्या 41 या धावसंख्येवरती. पंख त्यांचेच मजबूत असतात जे एकटे उडतात आणि प्रवाह विरुद्ध नेहमी झेप घेण्याचा प्रयत्न करतायत. इथे चांगली कामगिरी आतापर्यंत झाली. गोलंदाज अविनाशांच्या माध्यमातून पहिल्या ओव्हरमध्ये 7 धावा, त्याच्यानंतर सांघिक कोट्यातील 4थं आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आलेत. चांगली सुरुवात या ठिकाणी होत असताना पहिल्या 2 बॉलवरती गोलंदाज अविनाशांची. हा देखील भरपूर चांगला बॉल आहे. पडल्यानंतर थोडासा वेगाने थोडासा खाली देखील राहिला आणि भरपूर चांगलं यष्टीरक्षकच्या माध्यमातून इथे कलेक्टिंग पाहायला मिळालं. निर्धाव चेंडूची सांगता. हे जे षटक आहेत ना, या षटकामध्ये तुम्ही जर अशा पद्धतीची फलंदाजी करता तर मात्र तुमच्यावर हे दडपण आहे आणि प्रेशर कुकरची सिटी सातत्याने वाढत जाईल आणि प्रेशर तुमच्यावरती होत जाईल. 3 बॉलमध्ये फक्त 1च धाव आतापर्यंत खर्च केली या गोलंदाजांना.
इथे देखील 30 लाईन पुन्हा एकदा या ठिकाणी बॅट्समन बीट होत आहेत. निर्धाव चेंडूची सांगता होते. 4 चेंडू आतापर्यंत फेकलेत. हे महत्वाचे षटक आणि अशा षटक जेव्हा तुम्ही फेकताना तेव्हा तुमचे कॅप्टनचे तुमचे प्रेक्षकांची ही मन जिंकता आणि अशा वेळी तुमच्या हातामध्ये 7 फलंदाज आहेत. त्यावेळी तुम्हाला मोठे फटके खेळणे हे महत्वाचं असतं. परंतु बांधून ठेवले आतापर्यंत इथे गोलंदाज अविनाश ठाकूर या गोलंदाजानं 4 चेंडू 1 धाव. व्हेरी गुड परफॉर्मन्स, व्हेरी गुड बॉलिंग. पूर्णपणे प्रेशर फलंदाजावरती. त्यावेळी देखील तशाच पद्धतीचा अगदी 5च्या 5 बॉल जर तुम्ही पाहिलेत ना तशाच पद्धतीचे बॉल त्यांनी फेकलेत आणि फक्त एकच धाव ती पण लेग बाईच्या स्वरूपामध्ये. आय थिंक हा जर चेंडू निर्धावाला रोशन तर या स्पर्धेतील आजच्या दिवशी पहिला मेडन ओव्हर होऊ शकतं. परंतु पाहूया इथे मेडन ओव्हर कंप्लीट करतायत कारण लेग बाईची एक धाव त्याच्या खात्यामध्ये जोडली जाणार नाही आणि कदाचित इथे पहिली मेडन ओव्हर फेकण्याचा विक्रम DK चषक 2022 मध्ये हा खेळाडू कंप्लीट करील काय. गुड बॉलिंग, राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा तयार होत आहेत आणि इथे हवेत आहे फटका. डीप बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्ररक्षक येत आहेत आणि व्हेरी गुड कॅच. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे अविनाश साठी. मेडन ओव्हर स्पर्धेतील पहिला गोलंदाज ठरलाय अविनाश ठाकूर. मेडन ओव्हर. भवानी मातेचा लेख तो स्वराज्याचा राजा होता. चुकला नाही कोणासमोर, मुघलांचा तो बाप होता. राजे शिवछत्रपती यांची सुमधुर संगीत तुम्ही इथे ऐकताय. व्हेरी गुड फिल्डिंग, कमालीची कॅच इथे पकडली क्षेत्ररक्षक माध्यमातून आणि पहिला मेडन ओव्हर फेकण्याचा विक्रम इथे केलाय तो गोलंदाज अविनाश ठाकूर. अविनाशच्या गोलंदाजीचा विश्लेषण तुम्ही पाहिलात तर तब्बल धावा खर्च केल्या 7 आणि गडी बाद केले टोटल 2. एक मेडन षटक विकेट मेडन गोलंदाजी ओव्हर इथे तुम्हाला पाहायला मिळाली आणि 4 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर इथे गावदेवी अंतोरे क्रिकेट संघाची धावसंख्या धावफलकावरती लागते. ती अर्थातच 4 गडी बाद असताना 41 या धावसंख्येवरती. कदाचित तर या दरम्यान बापेश्वर उर्णोली आणि स्वर्गीय पिंट्या शेठ पाटील 11 हमरापूर या टीमच्या संघनायकांना दोन्ही संघांना हा शेवटचा कॉल आहे. तर दोन्ही टीमचे कॅप्टन आपण त्वरित टॉस साठी या. आता प्रसादला मात्र जबाबदाऱ्या घ्याव्या लागतील कारण प्रसाद 2 षटकारांच्या मदतीने 14 या धावसंख्येवरती फलंदाजी करतोय आणि त्याच्यावरती मात्र मोठी मदार असेल कारण प्रसाद जेवढा वेल स्ट्राईक एंडला राहील तेवढा काल तुम्हाला धावा इथे पाहायला मिळतील. कारण मागच्या ओव्हरमध्ये पाहिलं प्रसाद अगदी नॉन स्ट्राईक एंडवर राहिला आणि त्याच्यानंतर सलग 3 चेंडू निर्धाव आणि त्याच्यानंतर विकेट या सॅक्रिफाईस करावं लागलं अजित पाटील यांना. आता मात्र नवीन फलंदाज येत आहेत मैदानावरती. इनेट नंबर 6 6व्या क्रमांकावरती मोसिम बेमजी इथे फलंदाजीसाठी आलेत. स्ट्राईक एंडला आहेत. अजूनही नॉन स्ट्राईकला विचार केला तर प्रसाद कारण शेवटच्या बॉलवरती त्यांनी थोडंसं थांबावं हवं होतं कारण स्ट्राईक त्यांच्याकडे ठेवणं हे महत्वाचं होतं. परंतु गोलंदाज आलेत गोलंदाजी मार्कवरती. ऋषी ठाकूर आलेत गोलंदाजीवरती. पहिल्याच बॉलवरती इथे खऱ्या अर्थानं ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला होता. एक धाव कंप्लीट करतायत आणि एका धावेच्या मदतीनं धावफलकावरती धावा लागतायत. 42 शेवटचे 5 बॉल शिल्लक असतील आणि 5 बॉलवरती कमीत कमी 2-3 जरी षटकार आले तर एक चांगली धावसंख्या उभारण्यामध्ये इथे यशस्वी होतील. ते अर्थातच गावदेवी अंतोरे क्रिकेट संघाचे हे फलंदाज डावखुरी हाताचा गोलंदाज ऋषी ठाकूर. चांगली सुरुवात पहिल्याच ओव्हरमध्ये पहिल्याच बॉलवरती करत असताना ऑन साईडला फटका हवेत आहे. तिथे मिड विकेटला क्षेत्ररक्षक उचलतील वेगाने. तोपर्यंत एकच धाव इथे कंप्लीट होते आणि एका धावेच्या मदतीने धावफलकावरती धावा लागतायत. त्या 43 या धावसंख्येवरती काय जबरदस्त कमबॅक करत असताना इथे कालभैरव 11 कोपर क्रिकेट संघ पहिल्या 3 ओव्हरमध्ये 40 धावा होत्या. त्याच्यानंतर 6 बॉलमध्ये फक्त एक लेग बाईटची धाव आली आणि उर्वरित तुम्ही जर 8 चेंडूंचा विचार केला तर 8 चेंडूंमध्ये एक गडी गमावलाय आणि 3च धावा बनवण्यामध्ये यशस्वी झालाय आतापर्यंत. तो म्हणजेच गावदेवी अंतोरे क्रिकेट संघ. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा गोलंदाज तयार. आखू टप्प्याचा बॉल पलीकडे पंचांचा इशारा येईल. दर्जेदार षटकार. जिथे स्त्रीचा अपमान झाला तिथे महाभारत आणि रामायण घडलं आणि जिथे परस्त्रीचा देखील माते समान सन्मान केला गेला तिथे माझे शिवरायांचं हे स्वराज्य घडलं.
इथे देखील लागू टप्प्याचा बॉल ऑन साइडला भिरकावून केला. क्षेत्ररक्षक येतात त्या ठिकाणी वेगाने उचलतील तोपर्यंत एक धाव कंप्लीट. एका धावेच्या मदतीने धाव फलकावरती 50 धावा कंप्लीट होत आहेत गावदेवी अंतोरे क्रिकेट संघाच्या. अजूनही बॉल शिल्लक असतील कदाचित 2 आणि 2 चेंडूंमध्ये जर 2 मोठे फटके आले, ज्या 60 ते 65 धावा हव्या होत्या त्या धावा इथे कंप्लीट होऊ शकतील. स्क्रीनवर जीटीसी लाईव्ह यांच्या माध्यमातून 50 धावा तुम्ही पाहताय स्कोरबोर्डवरती. गावदेवी अंतोरे क्रिकेट संघाच्या 4 गडी बाद झाल्यानंतर ज्या व्यक्तीमध्ये विचार करून निर्णय घेण्याची क्षमता असते तो आयुष्यात नेहमी यशस्वी होतो आणि तीच विचार क्षमता आता इथे दाखवावी लागेल. स्विच हिट करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक होते परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू डीप पॉइंट सीमारेच्या पलीकडे. चौकार. चषक 2022च्या या सुवर्ण महोत्सवाची आणि ते सुवर्ण महोत्सव तुम्हाला खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा त्याच इराद्याने त्याच उम्मीदेने नव्या उम्मीदेने हे तुम्हाला आयोजन खऱ्या अर्थानं डीके साहेब यांच्या माध्यमातून आणि वक्रतुंड मित्रमंडळ पेन यांच्या माध्यमातून संपूर्ण आयोजकांनी घेतलेली मेहनत खऱ्या अर्थानं लल्ला वास्कर आणि त्यांच्या साथी सहकाऱ्यांचं आपण स्वागत करूया. इथे पुन्हा एकदा गुड्ड्याच्या हातावरती खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु लाईन पाहावी लागेल पंचांना. लेग स्टंपच्या बाहेरून जाणारा चेंडू पंचांनी इथे अवांतर घोषित केलाय. अवांतरच्या मदतीने धावफलकावरती धावा लागतायत त्या म्हणजेच 55 या धावफलकावरती. कासवाच्या गतीने का होईना पण रोज थोडी थोडी प्रगती करा. खूप ससे आडवे येतील बस त्यांना हरवायची हिंमत ठेवा. आणि तशाच पद्धतीची इथे फलंदाजी करत असताना फलंदाज प्रसाद पाटील पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. ऋषी ठाकूर शेवटचा बॉल टाकण्यासाठी सज्ज होतील. आतापर्यंत थोडीशी महागडी गोलंदाजी 13 धावा खर्च केल्यात आणि या चेंडूवरती जर षटकार आला तर आय थिंक 60 टार्गेट हा कम्फर्टेबल असू शकतो. आणि हा बॉल हवेत आणि एकूण 5 षटकांचा इथे खेळ समाप्त झालाय आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागतायत त्या 61 आणि जिंकण्यासाठी 62 धावांची गरज. अगदी स्वतःला झोकून दिलं होतं आणि तुम्ही जर त्याची बॅटिंग पाहिलीत मित्रांनो प्रसाद याची तर 3 षटकार 1 चौकार निर्णायक क्षणी 25 धावांची इनिंग साकारली. एकदा जोरदार टाळे होऊन जाऊ द्या प्रसादसाठी. निर्णायक क्षणी संघासाठी धावून आला आणि गुड बॅटिंग त्याची पाहायला मिळाली. तर आयोजक अर्थातच बालगुड्डू सरांचं देखील या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं या स्पर्धेच्या वतीने आम्ही सहर्ष स्वागत करतो आणि जाऊया मॅचच्या दिशेने जिथे 62 धावांची गरज असेल 5 षटकांमध्ये तोपर्यंत या धावा होतील की धावा वाचवल्या जातील याचं धावतं वर्णन ऐकतील आमचे साथी समालोचक रोशन पाटील तारा यांच्याकडे. तोपर्यंत ऐकूया डीजे गोल्डनची एक सुमधुर संगीत. हॅलो यस थँक्यू. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्य सुसर्वदा. सर्व मंगल्य मांगल्य शिवे सर्वात साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना सर्वप्रथम या स्पर्धेच्या माध्यमातून तिबार मानाचा मुजरा. आपण खरं तर पाहतोय प्रीतमदादा म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त औचित्य साधून वक्रतुंड मित्रमंडळ पेण आयोजित भव्य क्रिकेट स्पर्धा डीके चषक 2022चं हे शानदार पर्व. स्पर्धेचा आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील पहिला सामना. आपण पुढच्या लढतीकडे वळतोय. दोन्ही टीमचे कॅप्टन बापेश्वर उर्णली विपक्ष स्वर्गीय पिंट्याशेठ पाटील प्रतिष्ठान दुर्गादेवी हमरापूर टीमचे कॅप्टन. आपण प्रचंडच्या बॉक्समध्ये आपण जाऊया पुन्हा एकदा परमेशी पाटील यांच्याकडे. हॅलो सर थँक्यू सर. जाऊया आपण जिथे दुसरी लढत या ठिकाणी प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. बापेश्वर उर्नोली आणि दुर्गादेवी हमरापूर या 2 संघादरम्यान हे बॅटल हे क्रिकेटचं युद्ध पाहायला मिळतील. मी सन्माननीय अतिथी पाहुण्यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते टॉस करायचा आहे. बस या ठिकाणी सन्माननीय मंगेशजी पाटील साहेब या ठिकाणी टॉस करतील. हेड या टेल या ठिकाणी टेल आलाय. सो टॉस जिंकलाय दुर्गादेवी हमरापूर संघाने. जिथे आपण शैलेश पाटीलला आपण कर्णधाराच्या भूमिकेत पाहतो. या शैलेश काय निर्णय असेल आणि आयोजन कसं वाटतं या ठिकाणी? आयोजन तर चांगलं आहे कारण आम्ही वाट बघत होतो कधी मॅच होतात आणि
या मैदानात खेळण्यासाठी आम्ही खूप दिवसातून या ठिकाणी मॅचेस आपण या मैदानावर पाहतो, कारण की ऐतिहासिक मैदान आहे. प्रत्येक खेळाडूला असं वाटत असतं की आपल्या क्रिकेट करिअरमध्ये एकदा तरी या मैदानावर आपण खेळावा. सो निर्णय काय आहे आणि निर्णय पेंडिंग ठेवलेला आहे. सो तुला शुभेच्छा देऊया. आपण फार वेळ घेत नाही कारण की मॅच देखील स्टार्ट झाली आहे. जाऊया, अनिल आपल्यासोबत आहे, जिथे बापेश्वर उर्नोली संघाचा कर्णधार. अनिल, निर्णय पेंडिंग ठेवला आहे, खूप दिवसातून या मैदानावर खेळण्याची संधी मिळाली आहे. सो काय म्हणशील? आयोजन तर खूपच चांगलं आहे आणि तालुक्याचा ग्राउंड आहे, म्हणजे एकदम प्लेन ग्राउंड आहे. सो प्लेइंग इलेव्हन कसे असेल, काही चेंजेस असतील का? कारण की खूप साऱ्या टुर्नामेंट्स या ठिकाणी संपन्न झाल्या आहेत. सो आज काही बदल असतील का प्लेइंग इलेव्हनमध्ये? एक दोन प्लेयर चेंज असतील. ओके, शुभेच्छा देऊया. फार वेळ आपण घेऊया नाही आणि जाऊया पुन्हा एकदा आपण रोशन सरांसोबत. यस, थँक्यू. तर आपण जाऊया लढतीकडे. तर याच दरम्यान अंतोरे नगरीचे माजी सरपंच आदरणीय राजा पाटील साहेबांना विनंती आहे, आमच्या स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार डी.के. कांबळे साहेब यांच्या वतीनं आपण आमच्या मुख्य अतिथी मंचावरती येऊन स्थान व्हायचं आहे. स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील खरं तर ग्रामीण गटातील ही पहिली लढत. स्क्रीनमध्ये तुम्ही पाहता आमचे सर्व मान्यवर जे खरं तर सामन्याचा आनंद घेत आहेत. स्पर्धेचे आमचे प्रमुख शिल्पकार, समाजसेवक, उद्योजक डी.के. कांबळे साहेब, त्यांच्या समवेत त्यांच्या खांद्याला खांदा लावून या स्पर्धेसाठी खूप मोठे योगदान देणारे आमचे मित्र लल्ला वास्कर आणि संपूर्ण आमची मान्यवर मंडळी तुम्हाला स्क्रीनमध्ये पाहायला मिळतील. त्या सर्वांचं आपण स्वागत करूया. आमचे पत्रकार बंधू देवा पेरबी, त्याचबरोबर आमचे सुभाष टेंबे, उत्कृष्ट समालोचक, आमचे बाल गुड्डू, सर्व ज्येष्ठ मान्यवर खऱ्या तर या मंचकावरती सामन्याचा आनंद घेतात. त्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आणि त्याचबरोबरीने या मैदानाच्या अवतीभोवती जे प्रेक्षक मायबाप या सामन्याचा आनंद घेण्यासाठी, या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी या मैदानाच्या अवतीभोवती उपस्थित आहेत, त्या सर्वांचं सहर्ष स्वागत. तर सर्वमान्य पाहुण्यांचं या ठिकाणी आगमन होतंय. आमचे माजी सरपंच आदरणीय राजा पाटील साहेबांचं आपण इथे सहर्ष स्वागत करू. त्यांना विनंती आहे आपण सन्मानपूर्वक आमच्या व्यासपीठावरती येऊन स्थान बनवायचं आहे. तर या इनिंगमध्ये, या डावामध्ये काळभैरव कोपर या टीमला धाबा करायच्यात. एका 5 षटकामध्ये 61 धाबा, प्रतिषटक 12.20 हा आस्किंग रन रेट असेल या मॅचमध्ये विजयासाठी काळभैरव कोपर या टीमला. आणि एका बाजूने मात्र या 61 धाबा रोखायच्यात गावदेवी अंतोरे या संघाला. चला स्पीडअप करायचं. मी प्लीज विनंती करतो, प्रत्येक संघानं आपल्याला दिलेल्या वेळामध्ये आपल्याला इनिंग इथे समाप्त करायचे आहे. खूप सारे सन्माननीय आमचे साकोस्कर साहेब यांचे इथे शुभागमन झाले. त्यांच्या सौभाग्यवती आदरणीय देवताताई साकोस्कर या पेण नगरपालिकेच्या विद्यमान नगरसेविका आहेत. त्यांचे आपण सहर्ष स्वागत करूया. जाऊया मॅचच्या दिशेने. 61 धाबांचा पाठलाग करण्यासाठी सज्ज झालाय काळभैरव कोपर संघ. सलामीवीर जोडी मैदानाच्या आतमध्ये आली आहे. सूरज म्हात्रे आणि एका बाजूनं नॉस्टॅकिंग एंडला असेल प्रतिकेश. स्वतः संघनायक आहे सूरज. अतिशय विस्फोटक असा हा खेळाडू आणि त्याच्याकडून आता मोठी कामगिरीची अपेक्षा असेल खरं तर काळभैरव कोपर या टीमला. गोलंदाज तयार, राईट आर्म राऊंड विकेट. पहिला बॉल लोवर फुलटॉस सुद्धा ड्राईव्ह केला ऑन साइड मध्ये अलॉंग द कार्पेट. बॉल चालला डीप मध्ये. फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली अजित कडून. अजित डीप मध्ये आहेत. बॅटिंग करत असताना 2 बॅकवर्ड क्षेत्राकडे त्यांच्या बॅटमधून चौकारा पण पाहिले आणि त्यांनी चांगलं योगदान आपल्या टीमला दिलं. आता फिल्डिंग देखील तेवढी सुंदर त्यांना करावी लागेल. या क्रिकेट हंगामामध्ये हे दोन्ही संघ पहिल्यांदा एकमेकांसमोर आमने सामने आले, त्यामुळे ही लढत, हे बॅटल भरपूर निर्णायक असेल यातील मात्र शंका नसणार आहे. स्ट्राईक रोटेट केली सूरज. त्यानंतर मात्र प्रतिकेश हा खेळाडू स्ट्रायकिंग एंडला आलाय. यावेळेस बॉलला लेफ्ट केलं, सोडून दिलं. लेग स्टिकच्या अतिरिक्त बाहेर जाणारा चेंडू पंच संतोष चौधरी सर या बॉलला वाईड घोषित केलंय. खरं तर शिरडोन गावचे हे भूषण आहेत पंच संतोष चौधरी सर. मागची आम्ही स्पर्धा पाहिली तळा रोहा तालुक्यामधील एक मोठी स्पर्धा. त्या स्पर्धेमध्ये अनेक त्यांचे चाहते आम्ही त्या स्पर्धेमध्ये पाहिले. आणि एका बाजूने स्क्वेअर लेग पंच एक सिनियर क्रिकेटर आणि तुम्ही पाहता रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे ते सदस्य आहेत हिरामन भोसले, यांचं देखील भरपूर चांगलं कार्य. यावेळेस फुलर लेनचा बॉल होता, फुटवर्कचा अभाव आणि इथे मात्र हा निर्धाव चेंडू. गोलंदाज आहेत नितेश पाटील. भरपूर चांगल्या पद्धतीने अँगल क्रिएट केला आणि यावेळेस मात्र बॉल निघून चालला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. अजून एक निर्धाव चेंडू. GTC लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट केलं गेलं. खरं तर घर बसल्या देखील अनेक प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेत आहेत. ताकदीपेक्षा युक्ती श्रेष्ठ या तत्वाप्रमाणे मात्र फक्त दिशा दिली बॉलला आणि फाईन केलेत. लॉंग स्टॉप रिझनकडे बॉल चाललाय गोळीच्या वेगानं. सीमा रेषा पार. 4 धाब्यासाठी आलाय हा सनसनीत चौका.
गरिबांच्या जीवनाशी एकरूप झाल्याशिवाय समाजसेवा करण्यास आपण पात्र होत नाही आहेत. खरं तर शून्यातून विश्व निर्माण करणे आमचे डी.के. कांबळे साहेब. समाजसेवा आपण पाहिल्या कोविडच्या काळामध्ये अनेक गोरगरीब जनतेसाठी त्यांनी खूप मोठं योगदान देणार आमचे डी.के. कांबळे साहेब. त्यांच्या माध्यमातून साकारणार ही स्पर्धा. अलॉंग द कार्पेट मिडॉनमध्ये फील्डिंग भरपूर चांगली, वेगवान थ्रो झाला होता, बॅकअप चांगला आला, तदनंतर मात्र क्विक सिंगल. गुड रनिंग द बिटवीन दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून एक धाव मिळाली, ती म्हणजे बॅटिंग करणाऱ्या काळ भैरव कोपर संघाला. खरं तर या धावा तुम्हाला घ्याव्या लागतील. बघा तुम्हाला स्क्रीनवरती बघायला मिळेल, जर का डायरेक्ट हिट झाला असता तर खेळाडू पॉपिंग क्रीजच्या भरपूर मागे होता, कदाचित परतावा लागला असं, पण नियतीला हे मान्य नव्हतं. कॅमेरामनचं देखील कौतुक करा, ज्या पद्धतीने कॅमेरामध्ये या सर्व गोष्टी टिपल्या. सूरज जाधव आहेत आमचे कॅमेरामन, खूप चांगलं कार्य. राऊंड विकेट, फुलर लेनचा बॉल यावेळेस मिडॉनला क्लिअर केलंय. डीप लॉंगच्या दिशेने मात्र बॉल चाललाय मोहीनच्या आवाक्याच्या बाहेर, बॉल मात्र निघून चाललाय सीमारेषा पार. 4 धाब्यासाठी आलाय अजून एक दर्जेदार चौकार. सुरतच्या बॅटमधून हा चौकार आला. खरं तर संघनायक आहे आणि संघनायकाचा साजेसा खेळ मात्र त्याला आता करावा लागेल. टीमची धावसंख्या स्कोर कार्डवरती आहे ती म्हणजे बिनबाद 11 धावा. यावेळेस देखील ऑन साइड मध्ये बॉलला टर्न केलाय. अजित त्या ठिकाणी बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो आणि इथे मात्र खूप चांगलं शॉट सिलेक्शन. डीप मिडविकेटच्या दिशेने मात्र बॉल चाललाय सीमारेषा पार. या षटकाचा शेवट गोड करणारा हा चौकार आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर काळ भैरव कोपर टीमची धावसंख्या स्कोर कार्डवरती लागली गेली ती म्हणजे बिनबाद 15 धावा. आपण बघतोय की भव्य दिव्य स्पर्धा या ठिकाणी संपन्न होतोय. अर्थातच वक्रतुंड मित्रमंडळ पेठ यांच्या वतीनं भव्य दिव्य चषक डी.के. चषक 2022 या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे आणि या टुर्नामेंटला शुभेच्छा देण्यासाठी ग्रुप ग्रामपंचायत अंतोरेचे माजी सरपंच सन्मान्य राजा पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. सन्मान्य राजा पाटील साहेबांचं स्वागत करतील. स्वप्नील याला विनंती करतो की आपल्या शुभास्ते आपण मायेची शाल आणि छोटीशी भेटवस्तू देऊन आपण त्यांचं यथोचित या ठिकाणी स्वागत करायचं आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत सन्माननीय माजी सरपंच राजा पाटील साहेबांसाठी. आज ते वेळात वेळ काढून या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहेत. त्यांचं या ठिकाणी स्वागत केलं जातंय वक्रतुंड मित्रमंडळाच्या वतीनं. अर्थात दत्ता कांबळे सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि त्यांच्यावरती नितांत प्रेम करणारी ही सर्व मंडळी व्यासपीठावरती पाहायला मिळत आहेत. तसेच दुसरे या ठिकाणी पाहुणे आमचे सन्माननीय कैलासजी साकोसकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. सन्माननीय कैलासजी साकोसकर साहेबांचं सुद्धा या ठिकाणी या टुर्नामेंटमध्ये स्वागत होत आहे. आमच्या आयोजकांना विनंती करतो की आपण त्यांचं या ठिकाणी मायेची शाल आणि भेटवस्तू देऊन त्यांचं आपण या ठिकाणी स्वागत करायचं आहे. सन्माननीय कैलासजी साकोसकर साहेब यांचं या ठिकाणी स्वागत होतंय. स्वप्नील पाटील यांच्या शुभास्ते त्यांचं या ठिकाणी यथोचित स्वागत केलं जात आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्यांच्यासाठी. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आपण आलात या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल तुमचं मनापासून स्वागत. तसेच व्यासपीठावरती जे की भव्य दिव्य टुर्नामेंटचं आयोजन याच मैदानावरती आपल्याला माहिती आहे ते अर्थात सन्मान्य बाळगुड्डू सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा स्वागत केलं जात आहे. मी स्वप्नीलाच विनंती करेन की आपण त्यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. बालगुड्डू सरांचं या ठिकाणी स्वागत केलं जातं आहे. त्या स्वागताचा त्यांनी स्वीकार करावा. तर पुन्हा एकदा वळूया सन्माननीय रोशन पाटील आमचे साथी समालोचक यांच्याकडे. धन्यवाद. पहिली रोगेला मात्र आसमान दाखवलंय. प्रतिकेश या फलंदाज आणि त्याच्या बॅटमधून आला हा बहारदार षटकार. चांगली फटकेबाजी आता मैदानामध्ये चालली आहे काळ भैरव कोपर या संघाकडून. पहिल्यांदा एकमेकासमोर हे आमने सामने दोन्ही संघ आलेत आणि पहिल्या लढतीमध्ये मात्र आता ही चुरस शिगेला पोहोचली आहे. प्रयत्नांची पावले पुढे पडत गेले की यशाचं शिखर गाठायला वेळ लागत नाही असं आपण नेहमी म्हणतो आणि इथे मात्र प्रयत्न करतायत दोन फलंदाज. चांगली भागीदारी दोन्ही खेळाडूंमध्ये होत असताना आतापर्यंत 21 धाबा स्कोर कार्डवरती आहेत. अजूनही विजयासाठी जर का आपण विचार केला 23 बॉलमध्ये 41 धाबांची गरज. 23 चेंडूमध्ये 41 धाबांची गरज असताना यावेळेस वाईडेस्ट लॉंग ऑनच्या दिशेने हा फटका. भरपूर चांगली बॅटिंग कोपर संघाकडून होत असताना प्रतिकेशच्या बॅटमधून आलाय अजून एक चांगला बहारदार चौकार. थँक्यू. तर मंचकावरती आदरणीय कुंदन कडू यांचा आपण इथे सन्मान करतो. मी विनंती करतो आमचे मित्र रोहन पाटील
यांना आपल्या शुभ हस्ते आपण कुंदन कडू यांचा पण विशेष सन्मान या व्यासपीठावरती करायचा आहे. आमचे पिच क्युरेटर खरं तर हमरापूर संघाचे टॉप लिजन खेळाडू शेखर भगत आपण आपल्या टीम स्क्वॉडची जॉईंट व्हायची सूचना तुमच्या कॅप्टनकडून आम्हाला मिळाली. तर शेखर दादा भगत आपण लगेचच आपल्या स्क्वॉडमध्ये जॉईंट व्हायचं आहे. उष्णकाल कितीही चांगला असला तरी सूर्याला तिथे फार काळ थांबता येत नसतं. एका वेळी एकच काम करा आणि तेही एकाग्रतेने करा. आता मैदानाच्या आतमध्ये दोन्ही फलंदाज चांगलं काम करत आहेत. व्यासपीठावरती सन्मान होतो आमचे खरं तर या ठिकाणी मान्यवर, त्यांचं आपण सहर्ष स्वागत करूया. मायेची उपदार शॉल आणि या स्पर्धेची गोड आठवण भेट सन्मान चिन्ह देऊन त्यांना आपण इथे सन्मानित करत आहोत. त्यांचंही सहर्ष स्वागत. GTC लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट GTC फाउंडर जल्पेशी भोईर आणि त्याचबरोबर आशिषजी भोईर, सूरज म्हात्रे यांचं देखील भरपूर मोठं योगदान. आणि आज बऱ्याच कालावधीनंतर मात्र GTCची टीम मात्र या पेण तालुक्यामध्ये दाखल झाली आहे. आम्ही वारंवार आमच्या बारापाडा नाईट स्पर्धेमध्ये GTC टीम पाहिली, परंतु आज पेण नगरीमध्ये DK चषक कव्हर करत असताना GTC टीम आपण पाहतो. आमचे ऑपरेटर भूषण भूपेश आमच्या समवेत आहेत. त्याचबरोबर कॅमेरामन सूरज जाधव, विकास पवार, अभिजित यांचं देखील भरपूर चांगलं कॉन्ट्रीब्युशन या स्पर्धेला राहील. त्यांचंही सहर्ष स्वागत. आता टेन्शन वाढत चाललंय खरं तर गावदेवी अंतोरे संघाचं, कारण दुसऱ्या बाजूनं चांगली पार्टनरशिप मैदानामध्ये चालली आहे. इथे स्विचिटचा हा फटका, स्टान्स अगदी वेगवेगळी बदलला आणि त्यानंतर मात्र आक्रमक फटका, डीप एक्स्ट्रा कव्हर, बाउंड्रीच्या बाहेर मात्र बॉल चाललाय. वन बाउन्स ओव्हर द रोप, सीमारेषा पार, 4 धावेसाठी अजून एक चांगला रुबाबदार चौकार. लाजवाब फटका. खरं तर आम्हाला डेव्हिड वॉर्नरची आठवण झाली, या फटक्यामध्ये मॅक्स वेलची आठवण झाली, ज्या पद्धतीने हा फटका सजवलाय. इथे शफल झाले, फक्त दिशा दिली आहे. यावेळेस डीप फाईन लेग हे क्षेत्र निवडलंय. प्रतीक्षेश जणू काय मैदानाच्या आतमध्ये हायलाईट दाखवतो या मॅचची. एवढी लाजवाब फटकेबाजी त्याच्याकडून चालली आहे. आतापर्यंत त्याच्या बॅटमधून अजून एक मोठा फटका आला आणि या चौकारच्या मदतीनं मात्र धावसंख्या देखील वाढली, धावसंख्येत वाढ झाली आहे. स्कोर कार्डमध्ये धावा लागल्या गेल्या त्या म्हणजे 33. 20 चेंडू आणि आता 29 धावांची गरज. 20 बॉल आणि 29 धावा. जग बदलायचं असेल तर आधी स्वतःला बदला. जीवनातील काही पराभव हे विजयाहून अधिक श्रेष्ठ असतात. आता इथे मात्र जर का तुम्हाला कमबॅक करत असेल तर विकेट घ्यावं लागेल. मिड ऑफच्या दिशेने बॉल गेला होता, चांगलं बॅकअप आलं आणि त्यानंतर मात्र सूरजनं इथे मात्र आपल्या पॉपिंगमध्ये सूरज पोहोचलाय. कोणतीही रिस्क नाही आहे या बॉलवरती. मात्र सिंगल रन नाही आहे, निर्धाव चेंडू. अजूनही धावसंख्येचा विचार करा, 33 धावा स्कोर कार्डवरती आहेत. येणारे बॉल असतील 19 आणि 29 धावांची गरज. 19 चेंडू आणि 29 धावा हे समीकरण. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न केला. यावेळेस बॅकवर्ड पॉईंटमध्ये मिस फिल्डिंग, दबाव आहे या सामन्याचा फिल्डरवरती आणि तो पूर्णपणे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला. मिस फिल्डिंग पास झाली आणि तदनंतर मात्र पुन्हा एकदा 2 धावा आल्या बॅटिंग करणाऱ्या काळभैरव कोपर या टीमला. आणि या 2 धाब्याच्या मदतीनं दुसऱ्या षटकाचा देखील खेळ संपला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर काळभैरव कोपर या टीमची धावसंख्या स्कोर कार्डवरती लागली गेली आहे. बिनबाद 35 धावा. थँक्यू. पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते आदरणीय प्रीतमदादा म्हात्रे साहेबांच्या नावानं खरं तर त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून ही स्पर्धा खरं तर आपण पाहिला कोविड काळामध्ये त्यांच्याकडून खूप मोठी समाजसेवा घडताना आपण सध्याने पाहिली. ज्यावेळेस कोविडचा काळ होता तेव्हा रोजंदारी करणारे आपले सर्व रोजगार जे रोजगार क्षेत्रातील आपले जे वर्ग त्यांना त्यांच्यावर देखील उपासमारीची वेळ आली आणि त्याचबरोबरीने जे कलाकार आहेत त्यांच्यावर देखील उपासमारीची वेळ आली आणि त्यांच्यासाठी देखील धावून येणारे आमचे प्रीतमदादा म्हात्रे यांचं संगीत त्यांना डेडिकेट करणार. हे संगीत तुम्ही डीजेच्या माध्यमातून ऐकता. गोल्डन डीजे मंडप डेकोरेशन खरं तर खास करून कौतुक करेल या मंडप डेकोरेशनचं, कारण हे मंडप डेकोरेशन तुम्हाला पनवेल उरण त्याच्या पुढे ठाण्यामध्ये पाहायला मिळायचं. परंतु आज पेण नगरीमध्ये देखील आपण खूप चांगलं सुसज्ज असे मैदान मंडप डेकोरेशन या ठिकाणी गोल्डन डीजे यांच्या माध्यमातून पाहतोय. त्यांचे खरं तर प्रोप्रायटर सत्यमान पाटील त्यांच्या संपूर्ण टीमला आम्ही शुभेच्छा देतो त्यांच्या पुढच्या कार्यासाठी. जाऊया मॅचच्या दिशेने. 18 बॉल आणि 27 धावा. 18 चेंडू आणि 27 धावा. इथे ब्रेक थ्रूची गरज आहे, विकेटची गरज आहे गावदेवी
अंतुरे संघाला फुल टॉस होता. ऑन साइड मध्ये यावेळेस ताकदीचा वापर. रडार मध्ये आला बॉल, पाठवलाय सरळ मिड विकेट सीमारेषा पार. 6 धाब्यासाठी अजून एक चांगला दर्जेदार षटकार. सतरा बॉल आणि आता 21 धावांची गरज. पुन्हा एकदा कमबॅक करण्याचा प्रयत्न गावदेवी अंतोरे संघाकडून होत असताना मैदानामध्ये पहिल्या लढतीमध्ये पहिल्या इनिंगमध्ये अविनाश ठाकूर या गोलंदाजाने स्पर्धेतलं पहिलं मेडन षटक फेकलं आणि दबाव क्रिएट केला होता गावदेवी अंतोरे या संघावरती. आणि त्यानंतर मात्र जो चांगला स्टार्ट हवा होता खरं तर कालभैरव कोपर टीमला, तो स्टार्ट सूरज आणि प्रतीकेश या दोन्ही खेळाडूंना आपल्या टीमला मिळवून दिला. खरं तर चांगली सुरुवात झाली की तुमचं अर्ध काम सोपं होतं असं आपण नेहमी म्हणतो. आणि इथे मात्र सुरुवात चांगली करून हा खेळाडू बाद झालाय. आता नवीन खेळाडू तिसऱ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये गेलाय रुपेश म्हात्रे. येणारे बॉल असेल 17, 16 आणि 21 धाबांची गरज. 16 चेंडू आणि 21 धाबांची गरज. 16 बॉल आणि 21 धाबा. आयुष्यात संघर्ष या शब्दाला किंमत नाही, परंतु संघर्ष करणाऱ्याला किंमत आहे. इथे संघर्ष करावा लागेल या मॅच मध्ये गावदेवी अंतोरे संघाला आपल्या संघाच्या विजयासाठी. खरं तर आता स्वप्न खरं तर आशेचं किरण मिळालं ज्या पद्धतीने हा खेळाडू बाद झालाय. इथून कमबॅक करायची नामी संधी असेल गावदेवी अंतोरे संघासमोर. कारण इथून जर का तुम्ही जास्तीत जास्त निर्धाव चेंडू फेकले, अजून एका दुसरा विकेट जर का काळभैरव कोपर संघाचा घेतला तर प्रेशर वाढेल, दबाव वाढेल काळभैरव कोपर संघावरती आणि या दबावाचा फायदा तुम्हाला मिळेल. त्यामुळे इथे प्रयत्न करावा लागतील गावदेवी अंतोरे या संघाला. वक्रतुंड मित्रमंडळ पेण आयोजित भव्य क्रिकेट स्पर्धा डीके ट्रॉफी 2022. खरं तर वर्षाचे 365 दिवस आपल्याला या स्पर्धेच्या आतुरतेने वाट पाहावी लागेल. एवढं चांगलं असं हे आयोजन आज तमाम क्रीडा रसिकांच्या भेटीसाठी आलंय. आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा कमबॅक. फ्लायटेड बॉल होता, अँगल क्रिएट केला, लोअर फुल टॉस होता आणि इनफिल्डच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफ मध्ये हा झेल कॅरी झाला आणि अजून एक धक्का बसला, तो म्हणजे कोपर संघाला. जी सलामीवर जोडी डोकेदुखी ठरली होती ती मात्र बाद करण्यामध्ये प्रमोद पाटील या गोलंदाजाला इथे यश मिळालं. तर हॅट्रिक प्रमोद पाटील या गोलंदाजाने कंप्लीट केली. तर अजितजी लांगी यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय प्रवीण पाटील या खेळाडूला. प्रवीण पाटीलनं जर का विकेट हॅट्रिक पूर्ण केली तर त्याच्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय. स्वर्गीय पिंट्याशेठ पाटील प्रतिष्ठान दुर्गादेवी हमरापूर टीमनं टॉस जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे विनंती असेल बापेश्वर उनोरे टीमला, आपण हा सामना संपला की लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. स्वर्गीय पिंट्याशेठ पाटील प्रतिष्ठान दुर्गादेवी हमरापूर टीमनं खरं तर टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. प्रमोद पाटील या गोलंदाजासाठी, प्रवीण पाटील माफी असावं, या गोलंदाजासाठी अजून एक पारितोषिक आलं या स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय दत्ता कांबे साहेब यांच्याकडून. जर का विकेट हॅट्रिक पूर्ण केली तर त्याला या विकेट हॅट्रिकसाठी 2000 रुपये पारितोषिक असेल. डीके कांबे साहेबांच्या माध्यमातून अजितजी लांगी यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आहे. समोर फलंदाज ट्रॅकिंग याला असेल रुपेश म्हात्रे. यावेळेस भरपूर लाऊड अपील झाली आहे, लाईन ओळखली पंचांनी आणि त्यानंतर मात्र हा योग्य निर्णय. कदाचित हाईट फॅक्टर असेल आणि आपण जेव्हा बॉल डिलिव्हर करताय तेव्हा खरं तर आपला शेवटचा क्षण अगदी यष्टाच्या बाजूला तुम्हाला घेऊन जातो तुमचा बॉडी बॅलन्स. इथे कदाचित पंचांच्या निदर्शन आलं नाही, त्यामुळे त्यांनी हा योग्य निर्णय दिलाय. ऑनफिल्ड अंपायरने नितेश स्ट्रायकिंग एंडवरती आहेत. 41 धावा स्कोर कार्डवरती लागल्या गेल्या. आता येणारे बॉल असतील 15 आणि 21 धाबांची गरज. 14 चेंडू आणि 21 धाबा हे समीकरण मैदानामध्ये आलं. प्रवीण पाटील यांचं कौतुक करावं तेवढं कमी. फ्लायटेड बॉल आणि इथे मात्र अजून एक धक्का. यष्ट्याचीच झाला खेळाडू. यावेळेस तुम्ही पाहू शकाल नितेश हा खेळाडू बाद झालाय. अजून एक धक्का बसला काळभैरव कोपर या टीमला.
टीमसाठी करून दिलंय. मागच्या इनिंगमध्ये चौथ्या षटकामध्ये आपण पाहिलं अविनाश ठाकूरनं मेडन षटक फेकलं, परंतु या इनिंगमध्ये प्रवीण पाटील या गोलंदाजाचं हे निर्णायक षटक. आता 13 चेंडू आणि 21 धाबांची गरज. टॉप ऑर्डर सपशेल अपयशी ठरले. आता इथून कमबॅक करावा लागेल गावदेवी अंतोरी या संघाला. शेवटचे 13 बॉल आणि 21 धाबांची गरज. या बॉलमध्ये जरी विकेट घेतला प्रवीण पाटीलने तरी अजित लांगी यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आलं. जरी या बॉलमध्ये विकेट आला तरी ते कमबॅक करू शकतो आणि 1000 रुपयाचा मानकरी ठरू शकतोय प्रवीण पाटील हा गोलंदाज. सर या ठिकाणी आपण बघतोय की महेश मैदानामध्ये उतरलाय नवीन बॅट्समन. त्यांनी जर 3 षटकार मारले लगातार तर स्वरूप ठाकूर याच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक असेल. रनआउटची संधी पुन्हा एकदा आली आहे आणि खरं तर थर्ड अंपायर तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय प्रलंबित असेल. सोपवला गेला पंचांकडून. रनआउट आहे की नाही हे पाहायचं आपल्याला, कारण हा थ्रो भरपूर चांगला होता. यष्टीरक्षकानं कलेक्शन चांगलं केलंय. आमच्या जीटीसी टीमकडून आपण या निर्णयाची प्रतीक्षा करूया. आमच्या समवेत आहेत आमचे आयोजक आणि या संपूर्ण वॉररूममध्ये टेक्निशियन. योग्य निर्णय आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. आऊट आहे की नाही खेळाडू, पॉपिंग क्रीजपर्यंत पोहोचलेला आहे की नाही हे बघायचं आहे. अतिशय क्रुशल डिसिजन असेल या सामन्याचा. तत्पूर्वी सर आयोजक आपण बघतोय दत्ता कांबळे यांचे बंधू राजू कांबळे यांना विनंती आहे कृपया आपण स्टेजवरती यायचं आहे. दत्ता कांबळे यांचे बंधू राजू कांबळे यांना विनंती आहे कृपया आपण स्टेजवरती यायचं आहे. तर खेळाडू बाद रनआउटच्या स्वरूपात अजून एक सांघिक यश मिळालं खरं तर गावदेवी अंतोरी या संघाला. कॅमेरन मॅनच्या माध्यमातून खूप चांगलं या ठिकाणी चित्रण केलं गेलं या क्षणाचं आणि अगदी पॉपिंग क्रीजच्या समोर रनआउट झालेला हा खेळाडू. त्यामुळे इथून परतावा लागेल अजून एक फलंदाजाला. उत्कृष्ट खरं तर पेंटर अजिजी लांगी यांचा देखील सन्मान आम्ही करतोय. तर त्यांना विनंती आहे आपण देखील या आमच्या स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार आदरणीय समाजसेवक DK कांबळे साहेब यांच्या शुभ हस्ते मी सन्मान घेतोय. अजितजी लांगी जे उत्कृष्ट कलाकार पेंटर आहेत तर त्यांचा देखील इथे सन्मान केला जाईल. त्यांना विनंती आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. खरं तर मोटिवेशन त्यांच्याकडून या टीमला दिलं गेलं आणि इथे मात्र कमबॅक करत असताना या षटकामध्ये भरपूर चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. कारण इथे धावा खर्च केला तिसऱ्या षटकामध्ये फक्त 6. आता येणारे 12 बॉल आणि 21 धाबांची गरज असेल ती म्हणजे काळ भैरव कोपर या संघाला. आता टेन्शन वाढत चाललंय काळ भैरव कोपर या संघाचं. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आला अविनाश ठाकूर आणि एका बाजूने महेश मात्रे. आता 12 चेंडू आणि 21 धाबा हे आव्हान थोडंसं जड होत चाललंय. खरं तर काळ भैरव कोपर या टीमसाठी या चौथ्या षटकामध्ये बरंच काय सामन्याचं रहस्य दडलेलं आहे. नितीन आणि स्वरूप यांच्याकडून प्रत्येकी महेश या फलंदाजाला षटकार हॅट्रिकसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. भरपूर पारितोषिके आलेत आणि खरं तर आम्ही अनाऊन्समेंट एकदाच करू प्लीज, याची नोंद घ्या आपण, कारण मोठी स्पर्धा आहे. आपण या ठिकाणी खेळाकडे कॉन्सन्ट्रेट करूया. यावेळेस सामन्यामध्ये 12 चेंडूमध्ये 21 धाबांची गरज. यशा जवळ पोहोचण्यासाठी कधीही शॉर्टकट नसतो. रस्ता नाही असे कधीही होत नाही. रस्ता शोधायला अपयश येतं हे खरं आहे, पण इथे तुम्हाला रस्ता शोधावा लागेल. या सामन्यामध्ये गावदेवी अंतोरे संघाला जर का विजय संपादन करायचा असेल तर इथून मात्र ज्या पद्धतीने प्रवीण पाटीलनं तिसरं षटक फेकलंय तसं षटक या ठिकाणी अजित पाटील या गोलंदाजाला फेकावं लागेल. कमबॅक करून द्यावं लागेल आपल्या टीमला. 12 बॉल आणि 21 धाबांचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आलंय. महेश साठी मात्र षटकार हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय. अजित तयार उडायदा ओव्हर द विकेट बॅकफुटला गेले. यावेळेस कव्हरच्या वरून उडवण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक आहेत आणि झेल पकडलाय. काय या सामन्यामध्ये खरं तर गावदेवी अंतोरे संघासाठी चांगली गोलंदाजी केली, त्यानंतर चांगला झेल पकडला आणि तदनंतर मात्र 5वा धक्का बसला काळ भैरव कोपर या टीमला. लाजवाब एफर्ट, खरं तर 100% डेडिकेशन कशाला म्हटलं जातं हे मात्र प्रवीण पाटील यांनी दाखवलं. अंतोरे नगरीचे ते माजी सरपंच देखील राहिलेत, त्यामुळे त्यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. युवा आहेत आणि त्यानंतर मात्र द्विपादा चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून झालाय. सुरुवातीची 2 षटकं आपण पाहिली काळ भैरव कोपर या टीमच्या नावावरती राहिली, परंतु तिसऱ्या षटकामध्ये प्रवीण पाटीलनं केलेला कमबॅक आणि चौथ्या षटकामध्ये त्याच्यात पावलाबधी पाऊल ठेवून अजित पाटील या गोलंदाजाचं देखील तेवढंच कौतुक करावं लागेल. आता येणारे 11 चेंडू
आणि 21 धाबांची गरज. 11 बॉल आणि 21 धाबा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेलाय कुणाल पाटील आणि एका बाजूने असेल अविनाश ठाकूर. लोअर फुल टॉस आहे ऑन साइड मध्ये. हा झेल देखील कॅरी झालाय. यावेळेस तुम्ही पाहताय तू चल मै आया ही परिस्थिती निर्माण झाली आहे. आल्या पाहुली माघारी परतावा लागेल अविनाश ठाकूर या फलंदाजाला. फलंदाजाला आलेत अजित पाटीलला. खर तर 10 चेंडू आणि आता 21 धाबांची गरज. आणि या बॉलमध्ये जर का विकेट मिळाला तर विकेट हॅट्रिक पूर्ण होईल. आणि या विकेट हॅट्रिक साठी अजित पाटील या खेळाडूला अजित लांगे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय. बघा कमालीचं कमबॅक. अनिश्चितचं दुसरं नाव म्हणजे क्रिकेट. कधी काय घडेल यामध्ये क्रिकेटमध्ये नेम नाही याचं मात्र प्रात्यक्षिक असल्याचं ज्वलंत उदाहरण आपण मैदानामध्ये पाहतोय. 6 गडी बाद झाले आता येणारे 10 चेंडू आणि 21 धाबांची गरज. आमचा संपूर्ण अतिथी मंच समालोचन कक्ष प्रक्षेपण कक्ष तुम्हाला इथे बघायला मिळतो आमच्या स्क्रीनवरती. आणि त्याचबरोबर चांगला खेळ आणि विकेट हॅट्रिक पूर्ण. लाजवाब कमबॅक अजित आणि प्रवीण कडून सलग 3 विकेट आणि तब्बल 1000 रुपयाचा मानकरी ठरलाय अजित पाटील हा गोलंदाज. अजित लांगे यांच्याकडून आले हे पारितोषिक अजित साठी. कमालीचं कमबॅक. स्पर्धेमध्ये तोच टिकतो जो परिस्थितीनुसार स्वतःमध्ये बदल घडवतो. आता खरं तर बदल घडवलाय गावदेवी अंतोरे संघाने या सामन्यामध्ये. कारण सुरुवातीला असं वाटलं हा सामना एकतर्फा होईल परंतु नियतीला हे मान्य नव्हतं. प्रवीण पाटीलनं दिलेला एक चांगलं फेकलेलं षटक आणि त्यानंतर अजितनं घेतलेली ही विकेट हॅट्रिक या सामन्याचा टर्निंग पॉईंट ठरेल. आता येणारे बॉल असेल 9 आणि 21 धाबांची गरज असेल ती म्हणजे काळ भैरव कोपर या टीमला. चला शॉर्ट टीम मीटिंग करायचे प्लीज. संदेश पाटील आपण आयोजक आहात. आपण जास्त वेळ घ्यायचा नाही सूचना आमच्या पूर्ण कमिटीकडून आली आहे. 9 चेंडू आणि आता 21 धाबांची गरज. 41 या धावसंख्येवरती हा 7वा धक्का बसलाय. जवळजवळ 5-6 खेळाडू 0 या धावसंख्येवरती बाद झाले. ज्यामध्ये आपण उल्लेख करू रुपेश म्हात्रे, नितेश मोकल, महेश म्हात्रे, अविनाश ठाकूर, त्यानंतर कुणाल पाटील. 6 खेळाडू गोल्डन डकचे शिकार झालेत आणि हेच खरं तर टर्निंग पॉईंट ठरलं गावदेवी अंतोरे टीमसाठी. सामना अजूनही संपलेला नाहीये. 9 बॉल 21 धाबा. इनसाइड आउट. हलक्या हाताने बॉलला ड्राईव्ह केलाय. सिंगल पूर्ण केले दोन्ही खेळाडूंनी. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला जाईल का तर नाहीये कारण इथे रिस्क घेतली जात नाहीये. कारण आतापर्यंत 7 गडी बाद झालेत. त्यांना आता इथे या ठिकाणी डाबाला पुढे घेऊन जावं लागेल. आता येणारे बॉल असेल 8 आणि 20 धाबांची गरज. 8 चेंडू आणि 20 धाबा हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये आलंय. न थकता न थांबता न हारता प्रयत्न करण्यासमोर कधी कधी नशिबाला देखील झुकावं लागतं. हे प्रयत्न गावदेवी अंतोरे संघाने या 2 षटकामध्ये केलेत. आता हेच प्रयत्न उरलेल्या चेंडूवरती काळभैरव कोपर टीमच्या फलंदाजांना देखील करावे लागतील. ऋषी ठाकूर आणि एका बाजूने संजय हे 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहेत. ऋषी ठाकूर हा खेळाडू आता स्ट्रायकिंग एंडवरती आला. आता येणारे 7 बॉल आणि 20 धाबा. 8 चेंडू आणि 20 धाबांची गरज. 8 बॉल आणि 20 धाबा. आदरणीय आमचे पत्रकार विनायकजी पाटील यांना विनंती आपण आमच्या व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे प्लीज. 8 बॉल आणि 20 धाबा. भरपूर चांगला सामना. पहिली लढत खरं तर या स्पर्धेची आणि ही लढत हाय व्होल्टेज होताना पाहायला मिळाली. त्यामुळे मी म्हणेल आगाज ऐसा हो तो अंजाम कैसा होगा. येत्या 5 दिवसामध्ये तुम्हाला क्रिकेटचा रोमांचक थरार या DK चषकामध्ये पाहायला मिळेल. या खरं तर छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणामध्ये पाहायला मिळेल. पेन नगरपालिकेचं हे भव्य दिव्य मैदान आणि या मैदानामध्ये मात्र तुम्ही पाहताय रोमांचक सामना. शेवटचे 8 बॉल आणि आता 20 धाबांची गरज. अजित पाटीलनं पहिल्या 3 चेंडू 3 लगातार विकेट आणि 4थ्या बॉलवरती सिंगल आली. आता स्ट्रायकिंग एंडला खेळाडू आलाय ऋषी ठाकूर. 8 चेंडू आणि 20 धाबा. गोलंदाज तयार पुन्हा एकदा तुम्ही पाहू शकाल. खरं तर नगरपालिका एंड कडून अजित पाटील समोर डावखोर हाताचा फलंदाज ऋषी ठाकूर. लाजवाब बॅटल मैदानामध्ये. यावेळेस ऑन साइड मध्ये बॉलला टर्न केलाय आणि इथे मात्र सिंगल पूर्ण केले. डीप स्क्वेअर लेग मधला क्षेत्ररक्षक अतिशय वेगाने बॉल पर्यंत पोहोचलाय. खराब क्षेत्ररक्षण फंबल झाले आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा धोक्याची रन कंप्लीट करत असताना अजून एक सांघिक यश. आता मात्र गावदेवी अंतोरे टीमच्या खेम्यामध्ये आनंदाचं वातावरण. कारण 8वा धक्का बसला तो म्हणजे काळभैरव कोपर या टीमला.
7 चेंडू आणि आता 19 धाबा. खरं तर एखाद्या पत्त्यांचा बंगला ज्या पद्धतीने एकदाच कोसळतो तसा हा डाव कोसळलाय खरं तर काळ भैरव कोपर संघाचा. कारण पहिल्या विकेटसाठी मोठी भागीदारी आपण पाहिली दोन खेळाडूंमध्ये, सूरज आणि प्रतीकेशमध्ये 35 धावांची. आणि त्यानंतर मात्र खरं तर तुम्ही पाहता एका मागोमाग वेगवेगळ्या इंटरव्ह्यू नंतर मात्र विकेट मिळाले ते म्हणजे गावदेवी अंतोरिया संघाला. शेवटचे 7 बॉल आणि आता 19 धाबा. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस लोअर फुल टॉस लाफ्टेड ड्राईव्ह ऑन साइड मध्ये. खरं तर फिल्डरच्या आवाक्याच्या बाहेर बॉल मात्र निघून चाललाय शेवटच्या क्षणाला. वन बाउन्स ओव्हर द रोप, सीमारेषा पार, 4 धाबे. हा निर्णायक चौका. प्रत्येक सामने हे खरं साखळी आपल्या प्रत्येक दिवशी हे साखळी पद्धतीने खेळले जातील. म्हणजे पहिल्या मॅचमधून विजेता दुसऱ्या सामन्याच्या विजेत्यासोबत तिसरा सामना केलेला. त्यामुळे यातून जो जिंकेल त्याने कुठेही जायचं नाही, ही सूचना आमच्या आयोजकांकडून आली आहे. शेवटचे 6 बॉल आणि 15 धाबा. GTC लाईव्हच्या माध्यमातून अनेक प्रेक्षक आमच्या समवेत जोडले गेलेत. खरं तर उत्कृष्ट क्लिअरिटी, इंटरनॅशनल स्कोर कार्ड तुम्हाला तुमच्या टीव्ही स्क्रीनमध्ये पाहायला मिळेल. जर तुम्हाला हे लाईव्ह टेलिकास्ट आवडला असेल तर जरूर लाईव्ह करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे जेणेकरून तुम्हाला प्रत्येक स्पर्धेचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईल फोनमध्ये पाहायला मिळतील. यात 3 मात्र शंका नसणार आहे. तर जाऊया आपण मॅचच्या दिशेने. 6 चेंडू आणि आता 15 धाबा. पहिले 3 चेंडू या सामन्याचं रहस्य खरं तर स्पष्ट करतील कोणता संघ असेल विजेता. कारण पहिल्या 3 बॉलवरती भरपूर काही दडलंय या सामन्याचं रहस्य. गोलंदाजीसाठी मात्र तिसऱ्या षटकामध्ये ज्या खेळाडूनं कमबॅक करून दिलंय तो प्रवीण पाटील बॉलिंग मार्कमध्ये आलाय. आउटफील्ड मैदानाची भरपूर चांगली आहे, टर्फ विकेट आहे आणि अशा विकेटमध्ये तुम्हाला मात्र तुमच्या गुणवत्तेला न्याय देणारी चांगली फलंदाजी करावी लागेल. समोर स्ट्रायकिंग एंडला खेळाडू असेल संजय आणि एका बाजूने असेल गौतम. प्रवीणचा पहिला बॉल होता संजयसाठी आणि इथे लिडिंग एज आणि काय झेल पकडलाय. अफलातून एफर्ट, सर्व गुण संपन्न असा यष्टीरक्षक तुम्हाला स्क्रीनमध्ये बघायला मिळेल. सेकंड अटेम्प्ट मध्ये त्याने मात्र जीवाची पर्वा न करता हा झेल पकडलाय आणि त्यानंतर मात्र अजून एक धक्का बसला काळ भैरव कोपर या टीमला. हवेत जशी झेप घ्यावी तशी मात्र या ठिकाणी झेप घेतली. यष्टीरक्षक त्या ठिकाणी होते संतोष प्रसादने मात्र हा झेल पकडलाय. खरं तर कौतुक करावं लागेल या खेळाडूचं. तर सन्माननीय निखिलजी पाटील तांबडशेत नगरीचे आमचे खरं तर मान्यवर, त्यांना विनंती आपण देखील या व्यासपीठावरती. तांबडशेत गावचे आमचे निखिल पाटील आमचे मित्र, यांना विनंती आपण देखील या व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत. 5 चेंडू आणि आता 15 धाबा आणि महत्वाचं म्हणजे हा लास्ट विकेट आहे. 9 गडी बाद झालेत. आता हा शेवटचा विकेट आहे आणि इथे मात्र विकेटची गरज आहे गावदेवी अंतोरिया टीमला. आणि एका बाजूने 15 धाबा 5 चेंडू मध्ये कंप्लीट करायच्यात काळ भैरव कोपर या टीमला. दोन्ही टीमला आमच्या आयोजकांकडून, आमच्या सर्व कमिटीकडून, या सर्व मान्यवरांकडून खूप साऱ्या शुभेच्छा या सामन्यासाठी. सामना अजूनही संपलेला नाहीये. टेनिस बॉल क्रिकेट आहे. शेवटच्या क्षणापर्यंत खरं तर फलंदाजांकडे क्षमता आहे बॅटिंगची. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आलाय सुयोग. अभी नाही तो कभी नाही या उक्तीप्रमाणे त्याला चांगला खेळ करावा लागेल. हा बॉल इनसाइड आउट फक्त ढकलला हलक्या हातानं. त्या ठिकाणी मोहीन आहेत, चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. आता येणारे 4 चेंडू आणि 14 धावांची गरज. त्यामुळे 2 मोठे फटके कंपल्सरी खेळावे लागतील या ठिकाणी. गौतम या फलंदाजाला क्षमता आहे या खेळाडूकडे. शेवटचे 4 चेंडू आणि आता 14 धावांची गरज. लाजवाब मॅच, पहिली लढत. असं वाटलं होतं एकतर्फा सामना होईल, काळ भैरव कोपर संघ सहजगत्या या सामन्यामध्ये विजय संपादन करेल, परंतु तिसऱ्या षटकामध्ये प्रवीण पाटीलनं केलेलं कमबॅक, त्यानंतर अजित पाटीलनं फेकलेलं निर्णायक षटक आणि त्यानंतर स्वतः पुन्हा एकदा प्रवीण पाटील. फुल टॉस आहे.
लास्ट जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे आणि गौतमच्या बॅटमधून आलेला हा षटकार तुमचा आजचा संघर्ष तुमचे उद्याचं सामर्थ्य निर्माण करतो. खरं तर संघर्षमय खेळी मैदानामध्ये चालली आहे गौतम कडून. तो अजूनही डळमळलेला नाहीये. तो मात्र आत्मविश्वासानं मैदानामध्ये खेळ साकारतो. येणारे 3 चेंडू आणि आता 8 धाबांची गरज. यावेळेस ऑन साइड मध्ये बॉलला टर्न केला. डीप स्क्वेअर लेग मध्ये बॉल चाललाय. पहिली धाव अतिशय वेगानं पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि रन आउट. गावदेवी अंतोरे संघानं न भूतो न भविष्यती अशी कामगिरी मात्र पहिल्याच सामन्यामध्ये गावदेवी अंतोरे टीमनं केली आहे. हॉटेल यशराज गार्डन एस स्पोर्ट्स पार्टनरशिप. हॉटेल यशराज गार्डन थँक्यू. तर बघितली आपण लढत. खरं तर हा सामना कोणी जिंकला नाही कोणी हारला नाही, इथं विजय झाला क्रिकेटचा असं देखील म्हणावं लागेल. कारण ज्या पद्धतीने खेळ केलाय गावदेवी अंतोरे संघाच्या खेळाडूने त्यांचं कौतुक करावं लागेल. आणि एका बाजूनं सूरज आणि प्रतीकेश याचं देखील कौतुक करायला लागेल. चांगली भागीदारी दोन्ही खेळाडूमध्ये सामन्याला पाहायला मिळाली. आणि या सामन्यामध्ये हॉटेल यशराज गार्डन आणि एस स्पोर्ट्स पार्टनरशिपचे प्रोप्रायटर यांच्याकडून अजित पाटील या खेळाडूला 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. त्याचबरोबर अजितजी लांगी यांच्याकडून तब्बल 1500 रुपयाचं पारितोषिक आलंय. एकूण 2000 पारितोषिक आलंय अजित पाटील या गोलंदाजाला. आणि मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार जातोय मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार जातो ज्याने 2 षटकं फेकली आणि जास्तीत जास्त विकेट घेण्याचा पराक्रम या सामन्यामध्ये केलाय. तो लिजन खेळाडू प्रवीण पाटील ठरलाय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. मी देवा पेरवी आमचे पत्रकार बंधू यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार आपण प्रवीण पाटीलला देऊन त्याचा गौरव करायचा आहे. 4 विकेट घेतल्या आणि धावसंख्येवरती आळा घातला आणि हा खेळाडू ठरला मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. आणि त्याचबरोबरने अजित पाटीलसाठी 2000 पारितोषिक आलंय. अजित आपण देखील या. प्रवीण पाटील स्वतः माजी सरपंच आणि चांगले गोलंदाज म्हणून ज्याने एक चांगला स्पेल टाकला 2 षटकांचा आणि हा खेळाडू ठरला मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. तर आमचे पत्रकार बंधू देवा पेरवी यांच्या शुभ हस्ते प्रवीण पाटील या खेळाडूला आपण मॅन ऑफ द मॅचचा ट्रॉफी आपण देणार आहोत. अजित पाटील याच्यासाठी देखील 2000 पारितोषिक आलंय. अजित लांगे यांना विनंती आपण देखील या. आपल्या शुभ हस्ते आपण अजित पाटील या खेळाडूला 2000 पारितोषिक देणार आहोत. आणि मॅन ऑफ द मॅचचे टी शर्ट्स मात्र देणार आहोत आपण प्रवीण पाटील या खेळाडूला. जोरदार टाळ्या होऊ द्या. 3ऱ्या षटकामध्ये केलेलं कमबॅक